कमी असतं, कारण असं प्रत्येक अशा स्पर्धेमध्ये प्रत्येक गावातला एक संघ सहभाग घेतो. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर एका गावातल्या 2 संघांनी सहभाग घेतला. मेडल दिलेत ना त्यांनी, काहीतरी काय दिलेत त्यांनी, काय दिलंय? तर विनंती करतोय ज्याने मात्र आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण पारितोषिक पाहताय, ट्रॉफीज पाहताय, तर उपांत्य फेरीला सुरुवात होईल. मात्र जे आपले प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत या स्पर्धेदरम्यान, मॅन ऑफ द मॅच साठी ज्याने आम्हाला हे जे चषक आहेत ते पुरस्कृत केले, सन्माननीय अजित बाईत साहेब आणि समीरजी भोजने, आपल्यास विनंती करतो, आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपला जो शुभ सन्मान आहे तो अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. सन्माननीय अजयजी बाईत साहेब आहेत, ज्यांनी प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला हे चषक सुपूर्द केलेत, चषक प्रायोजित केलेत आणि त्या स्पर्धेदरम्यान उपस्थित त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्या सर्वांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अजितजी बाईत यांचाही शुभ सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूयात. चला, एक चेंडूचा खेळ मैदानावरती संपलाय. पुढचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला, यावेळी डॉट बॉल. त्यांचा सत्कार ते करून घ्यायचं. चला, डावखुऱ्या त्याचा बॅटर होता, मोठा फटका खेळायचा होता, लॉंग लेग रिझनच्या बाहेर बॉल निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. पाच धावा झाल्यात. कुडगाव विपक्ष कुडगाव हे 2 संघ मैदानावरती आहेत. धावसंख्येवरचे जर विचार केला तर आतापर्यंत 5 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. नितीन आणि आपण स्ट्राईक एंडला पाठलं तर नागेश याला आपण पाहत स्ट्राईक एंडला बॅकफुटला गेले. पुढे एकदा एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साह्याने रणसंख्या जर आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड. धावफलकावरती धावा आहेत 6. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपवला गेला. यश लाखन जो कुडगाव संघाचा आणखी एक मातब्बर खेळाडू आहे, त्याला स्ट्राईक एंडला पाहते. तर दुसऱ्या बाजूला रिलिजनची टीम आहे, येथे जी टीम आहे त्या टीमनं अगदी अप्रतिम खेळ केला आतापर्यंत. अनुभवाचा जोर आहे. यावेळी पाहिलं तर थोडासा मागे बॉल ठेवला, गती कमी केली आणि झुकून खेळण्याचा प्रयत्न झाला ऑन साईडला. बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नव्हता आणि या स्पर्धेमधील हे जे षटक हाताळत असताना हा 5वा जो बॉल आहे तो 5वा बॉल डिलिव्हर्ड केला गेला. डॉट. रणसंख्या एकंदरीत पाहिली तर 6 या आकड्यावरती स्थिर आहे. 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. नितीन टू यश. पॅडवरती बॉल. बॉल स्क्वेअर लेग मध्ये चालला, अडवलं गेलं. बॉलला एक सिंगल धाव कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि रणसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती. तर कॅमेरामॅनला विनंती आहे, कॅमेरामॅन चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाऊयात, जिथे काही प्रमुख मान्यवर अतिथी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करणं हे आमचं अद्याप कर्तव्य आहे. आणि कॅमेऱ्याच्या दिशेने आता सध्या आपण पाहत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे मॅन ऑफ द मॅचचं आपण पारितोषिक पाहत आहे, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पाहत आहे, ज्या ट्रॉफीज मात्र ज्यांच्या माध्यमातून प्रायोजित केलं गेलं ते सन्माननीय अजय बाईत साहेब या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आता पाहू आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. अगदी आपल्या स्क्रीनवरती दृश्य आपण पाहू शकताय. अजय जे बाईत साहेब आहेत त्यांचा शुभ सन्मान स्क्रीनवरती ही दृश्य आहेत.
चला सन्मान आहे कारण आयोजकांबरोबर प्रायोजकांची भूमिका फार महत्वाची आहे. त्याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि अगदी जसा माणूस आहे त्याप्रमाणे सांगितलं गेलं की लक फॅक्टर आहे. आणि 2 ट्रॉफीज दिवाळीमध्ये पहिला काही माहिती आहे त्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत प्रसारित करतो. याच्यानंतर येणारा एक षटकाचा खेळ आहे तो मैदानावरती सुरू होतोय आणि पहिल्याच बॉलवरती याच्या बॅटमधून हा अप्रतिम फटका आलाय. सरळ बॉलला भिरकावून दिलाय प्रेक्षकांच्या अगदी बरोबर मध्ये सीमारेषा पार षटकार. येस थँक्यू. आणि एकाच घरातली मंडळी आहे, बॅटिंग करणारी बॉलिंग करणारी मंडळी एकाच घरातली आहे. आपलंच क्रिकेट आहे आणि आपल्याच खेळाडूंवरती केलेले आक्रमणी आहे. त्यामुळे हा पाहिला तर लगातारचा दुसरा षटका 6 रन. 3 इन रो म्हणजे लगातारचा तिसरा षटकार आपण पाहिला याच्या बॅटमधून. रणसंख्या जर एकंदरीत पाहिली तर धावसंख्या या एका धावेने जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचं खेळ शिल्लक आहे तर 6 बॉलवरती 6 षटकार येतील का? एकाच गावातले खेळाडू आहेत, एकाच घरातले खेळाडू आहेत आणि एकाच परिवारातले खेळाडू आहेत. त्यामुळे खेळमेळीचं वातावरण आहे. एकाच गावातले 2 संघ आहेत. बऱ्याचदा ही चित्र आपण कमी पाहिली असतील क्रिकेटच्या मैदानावरती. आणि एकाच स्पर्धेमध्ये एकाच गावातील 2 संघ दाखल झाले आणि दोन्ही संघ आता मात्र उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेत. चौथा बॉल बाहेर आहे. बॉल सरळ निघून गेलाय. वाईट प्लस लॉंग लेग सीमारेषा पलीकडे म्हणजे षटकार नाही याला मात्र 5 धावा या बॉलवरती देखील आले चौकार. चला वाईट नाहीये, चौकार आलाय. येस बॅट वरती बॉल होता आणि 4 धावा यशच्या खात्यामध्ये जमा होतील. पुढचा बॉल आहे. पुढच्या बॉलवरती देखील बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या डोक्यावरून उडवलाय. बॉलला जोपर्यंत अडवलं जाईल बॉल थांबणार नाही. असं सीमारेषा पार चौकार. या बॉलवरती देखील अफलातून फटका. बाहेर बॉल होता, खेचून काढलं, फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर झाल्यात 39. 40 धावांचं टार्गेट आहे. येणारे 12 बॉल करायचे 40 धावा. चला कुडगावला विनंती आहे. कुडगाव प्लीज आपण या. हॅलो आंबेडकोंड पंचक्रोशीचे सेक्रेटरी मुंबई सेक्रेटरी सन्माननीय श्रीकांतजी भावे यांना सन्मानित करताना पुष्पगुच्छ आणि शाल देताना सन्मानित करताना संजय आंबेकर, अजित आंबेकर, प्रफुल्ल साथी, त्याचप्रमाणे विनोद आंबेकर यांना विनंती करतोय. श्रीकांतजी भावे सेक्रेटरी हां सन्मानित करायचं आहे. मुंबई सेक्रेटरी श्रीकांतजी भावे आपल्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल श्रीकांतजी भावे यांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. तू घेतलाय ना, पाठव. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित विनायकजी भावे हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपल्या आमंत्रणाला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा शाल आणि श्रीफल देऊन त्यांना सन्मानित करायचे आहे. शाल आणि पुष्पगुच्छ. चला दोन्ही संघाला विनंती आहे. आणि त्यांना विनंती करतोय निखिल त्याचप्रमाणे सारज, मेहुल आणि राजू सन्मानित करण्यासाठी यायचं इकडे. निखिल, सारज, मयूर आणि राजेश.
चला प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. 2 ओव्हरमध्ये 40 धावांचं टार्गेट आहे. 40 धावा करायचे आहेत. आपण पाहता सेमी 1चा थरार जो संघ जिंकेल तो ग्रँड फिनालेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. नुकसान नाही कारण दोन्ही संघ एकाच गावातले आहेत. कोणी जिंको कोणी हारो फायनलमध्ये आपलंच गाव खेळणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 12 मध्ये 40 घाई करा. चला बॅटर घाई करा. मी सर्व खेळाडूंना विनंती करेल सर घाई न घ्या. चला अडकल फायटर्स अडकल आणि कुडकी संघ दोन्ही संघाला विनंती आपण टॉससाठी या. कुडकी श्रीवर्धन आणि अडकल फायटर्स अडकल दुसरी उपांत्य फेरीची लढत सेमी 2 आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतोय आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला घाई करा. दोन्ही संघाला विनंती आहे. गावातील संघ आहेत आणि आता 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. सेमी 1 जो जिंकेल तो फिनालेमध्ये आणि जो पराभूत होईल तो मात्र 3rd आणि 4च्या रेसमध्ये. पहिल्या बॉलला डॉट बॅकफुटला जाऊन टॅप करायचं होतं बॉलला. थोडंसं बॉडीपासून लांब ठेवलं बॉलला आणि पहिल्याच बॉल निर्धाव. तर अगदी खेळीचं वातावरण आहे. अगदी प्रत्येक घरातील खेळाडू आहेत एकामेकाच्या विरोधात उतरले. एकाच गावातील संघ आहे. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल जर पाहिला तर फुल टॉस होता. तिथून जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल पॉइंटमध्ये एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव. 40 धावांचं टार्गेट 40 धावांचं आव्हान घेऊन संघ मैदानावरती दाखल झालाय. लिजंड 11 कुडगाव आणि दुसऱ्या बाजूला कुडगाव 11 कुडगाव हा संघ मैदानावरती आहे. दोन चेंडू फेकून झालेत. अजूनही 10 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. श्रेयसला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत आहे. श्रेयस लाखन षटकातील तिसरा बॉल आहे. तिसरा बॉल देखील वेगवान होता. मागे गलीमध्ये बॉलला जोपर्यंत अडवलं जाईल तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव स्कोर कार्डवरती अंकित अर्जित केली जाते. अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. चला 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल डॉट आलाय. 4 चेंडूचा खेळ एकंदरीत संपवला जातो. येणारे 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये अजून या मॅचला जिंकण्यासाठी जवळजवळ 38 धावांची गरज. गोलंदाज श्रेयस लाखन. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुढच्या बॉलवर जर पाहिलं तर पुढे एकदा ऑन साइडला आलाय बॉल. सर्कलमध्ये अडवलं गेलं. एक सिंगल धाव आले. सिंगलच्या माध्यमातून रणसंख्या 3 या आकड्यावरती. धावा झाल्या 3. पुढला सेमीफायनल सामना कुडकी आणि अडखल 1 दोन्ही संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर यायचं आहे. अडखल फायटर. चला नेक्स्ट मॅच आहे अडकल फायटर्स अडखल विपक्ष कुडकी श्रीवर्धन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स आहेत आणि आपण टॉस करूयात. चला कुडकी या. चला आले आहेत. चला 4 रन झाले. 36-36 आहे. आता 6 वरती 6 गोलंदाज कोणता षटकार देईल त्याला बॉलिंग द्या. येणारे 6 चेंडू करायचे 36 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती मिथून गोलंदाजी एंड वरती आलाय. 36 करायचे आहेत. मध्ये 36. मिथूनचा पहिला बॉल. सर्कल मध्ये पहिला बॉल अडवलं गेल. केवळ आणि केवळ एक सिंगल धाव्या बॉलवरती येईल. नेक्स्ट बॉल 35 टू विन. पुढे एकदा टॅप केलंय. अगदी सर्कलमध्ये निश्चितपणे अडवलं गेलंय. पण रनआउटची संधी आहे. नॉट आउट म्हणजे जर पाहिलं तर इथून 4 चेंडू राहिलेत आणि 4 मध्ये करायचे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. तब्बल
येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिकवर्ड रन रेट 52. स्लो केला बॉलला. इथून क्षेत्ररक्षक आहे त्या बॉलवरती. जोपर्यंत बॉल कॅरी करेल केवळ आणि केवळ एक सिंगल धाव. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये. दोन्ही बाजूला अगदी कोणत्याही प्रकारचं दुःख नाहीये, कारण एकाच गावातील संघ आहेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये दोन्ही संघ एंटर्ड झालेत. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. पुढील मॅच आहे अडकल फायटर्स अडकल विपक्ष कुडकी. कुडकी संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षकाचा निर्णय निवडलाय. चला, कुडकी संघाला विनंती आहे, कुडकी संघ आपण रेडी राहायचं आहे. कुडकी संघाला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सेमी 2 साठी आपण लगेचच रेडी राहायचं आहे. जी काही स्ट्रॅटेजी असेल, जे काही असेल ते मैदानाच्या बाहेर डिस्कस करा आणि मैदानावरती लगेचच या. आणि इकडे अडकल फायटर्स अडकल संघाचे देखील सलामीवीर रेडी असतील. मिथून स्लॉटमध्ये बॉल होता. अगदी बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट, आय अँड हॅड कॉर्डिनेशन प्रॉपर नव्हतं त्या बॉलवरती आणि पुन्हा एक डॉट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक. 2 गो. शेवटचे 2 बॉल. हा बॉल आलाय डॉट. आता केवळ आणि केवळ एक शेवटचा बॉल शिल्लक राहिला. म्हणजे कुडगावचा जो कुडगाव 11 हा संघ आहे तो मैदानावरती जवळजवळ विजय सुनिश्चित करतोय. फिनालेमध्ये दाखल होणारा संघ आहे. तर लिजंड 11 कुडगाव हा मात्र 3 आणि 4च्या रेसमध्ये कंटिन्यू पाहायला मिळेल. चला, सामना संपलाय. कुडगाव जो यंग संघ आहे तो सेमी फायनल मध्ये लिजंड 11चा प्रवास इथे संपलाय. 3/4 च्या रेस मध्ये असेल पुढची मॅच. पुन्हा एकदा कुडकी आणि अडकल फायटर्स. कुडकी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कुडकी संघ सहकार्य करा लवकरात लवकर. आपल्या ह्या कार्यक्रमासाठी विशेष आपल्या गावावरून आंबेतवरून आलेले महेंद्रजी सावंत, ज्या ह्या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक 3000 रुपये आणि तृतीय क्रमांक जो चषक हो हा त्यांच्याकडून आलेला आहे. गावावरून खास ते आलेत आता कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचा उत्कर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आंबेत आणि आंबेच्या राजाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद साहेब.